नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ते वितरण आहे, तर याची प्रोसेस बंद झालेली आहे आणि याच्यामध्ये अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना मागील हप्ते आलेले होते, परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नाही आहे। जून पासून काही महिन्याचे हप्ते आले नाही आहेत, त्यानंतर अर्ज पात्र झालेला आहे। अशा लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत, मग आम्ही काय करावं असा देखील प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा त्याचबरोबर यूट्यूबवरती असतील विचारत आहेत। आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 तारखेपर्यंत ई-केवायसी साठी मुदत आहे। तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण देखील वाट पाहत होतो की ज्यांचे वडील नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत यांचा ई-केवायसीचा टॅब उपलब्ध झाला आहे का, तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई-केवायसीची प्रोसेस चालू आहे, तर अजून देखील हा टॅब पोर्टलवरती उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत की आम्ही निराधार आहोत, मग आम्ही ई-केवायसीसाठी कोणता नंबर टाकायचा आहे, तर अशा देखील लाडक्या बहिणी विचारत आहे। तर आपण त्यांना सांगतोय कमीत कमी 11 ते 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा। या दिवसांमध्ये हा टॅब आहे तो मिळण्याची शक्यता आहे आणि जर का टॅब उपलब्ध झाला नाही तर आपण कोणाचा नंबर टाकायचा, म्हणजे तुमचे जे चुलते असतील किंवा तुमचा सांभाळ करणारे नातलग असतील तर यांच्यापैकी आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। कारण का सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही ई-केवायसी केली नाहीत तर कदाचित तुम्हाला पुढील लाभ मिळणार नाही, तुमचे लाभ बंद होतील अशी अधिकृत माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जून महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले, त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली आणि याच्यातील काही पात्र लाडक्या बहिणी ज्या झाल्या यांना सप्टेंबर महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यापासून 2 हप्ते त्यांना मिळालेले आहेत। आणि याच्यामध्ये आपण सांगतच आहोत की सध्याचा जो हप्ता जमा झालेला आहे तो फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। मागील जून, जुलै आणि ऑगस्ट तर 3 महिन्याचे थकीत हप्ते लाडक्या बहिणींना आलेले नाही आहेत आणि हे 3 महिन्याचे जे थकीत हप्ते आहेत ते वितरणासंदर्भात शासनाने पॉझिटिव्ह डिसिजन दिला होता, आम्ही हप्ते त्यांना देऊ, परंतु अजून तरी त्या थकीत हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही। त्याच्या संदर्भात स्पेशल घोषणा होणे गरजेचं आहे, तरच हा लाभ तुम्हाला मिळू शकेल। सध्या तरी पात्र लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, पण याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी अशा आहेत की अर्ज पात्र होऊन देखील त्यांना चालू महिन्याचा हप्ता आला नाही आहे किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला होता परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे। अशा लाडक्या बहिणींनी देखील आपल्या चॅनलवरती कमेंट केले आहे। तर अशा सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर पात्र असाल, तुमचा अर्ज परफेक्ट असेल तर तुम्हाला तुमचं जे बँक आधार सीडिंग स्टेटस आहे ते एकदा चेक करायचं आहे। एकदा तुम्हाला वेळ भेटला तर बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे का चेक करायचं आहे। तर या कालावधीमध्ये तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केला असेल, नावामध्ये किंवा काही कारणानिमित्त बदल केला असेल तर याच्यामुळे कदाचित हप्ता बंद होऊ शकतो, किंवा जर तुम्ही अपात्र असून जर लाभ घेत असाल किंवा एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित याच्यापेक्षा जर अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर या कारणामुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। परंतु लक्षात घ्या सध्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाली नाही आहे, म्हणजेच त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता पण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांचा अर्ज अपात्र झाला असेल का, तर या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह आहे। कारण का शासनाने या संदर्भात खुलासा देणे गरजेचं आहे। कारण काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्र पडताळणीची प्रोसेस ही सुरूच झालेली आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत त्यांचा लाभ हा बंद केला जात आहे। त्यामुळे सध्या हप्ते वितरणची प्रोसेस थांबलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत कदाचित टेक्निकल एरर असू शकतो किंवा आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असू शकतो, अन्यथा तुमचा अर्ज हा अपात्र होऊ शकतो। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।